सहकार भारती पनवेल महानगर जिल्ह्याच्या वतीने महिलांचा सन्मान सोहळा शनिवारी आयोजित केला होता। या सोहळ्यात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा वैशाली आवाडे आणि वर्षा ठाकूर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली। आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि जागतिक सहकार वर्षाच्या निमित्ताने सहकार भारती पनवेल महानगर जिल्ह्याच्या वतीने संवाद सहकाराचा सन्मान नारी शक्तीचा या सोहळ्याचे आयोजन केले होते। हा सोहळा मार्केट यार्डमधील श्रीरामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात संपन्न झाला। यावेळी कमळ नागरी सहकारी पतपेढीच्या अध्यक्षा मालती आंग्रे, सहकार भारतीच्या सहाय्यक निबंधक भारती काटोळे, दीनदयाल अंत्योदय योजनेच्या शहर अभियान व्यवस्थापन विनया म्हात्रे, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा अधिकारी सुशीला घासे, बचत गट संघटक स्वप्ना साखरे, सारस्वत बँकेच्या ज्युनियर ऑफिसर स्वाती चिंचोलीकर, सुलोचना किनगी, कर्ज वसुली अधिकारी अनिता डुमरे, सुवर्णा तेंडुलकर, डॉक्टर निलिमा मोरे, शिवनेरी महिला बचत गट, छत्रपती महिला ग्रामसंघ विचुंबे, रायगड महिला बचत गट, नवीन पनवेल यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या महिला अध्यक्षा वैशाली आवाडे, आम्ही उद्योगिनीच्या अध्यक्षा शुभांगी तिरोडकर, वर्षा ठाकूर, मोहिनी पाटील, दीपा राऊत, सहकार भारतीच्या पनवेल महानगर अध्यक्षा त्रिवेणी सालकर, महिला प्रमुख अपर्णा नाडगौडी, पल्लवी कोठावदे, कीर्ती जोशी, पनवेल शहर प्रमुख सुधीर नाडगौडी, उपाध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी, कोषाध्यक्ष संजय पावसकर, सचिव किरण शिंदे, संघटन प्रमुख विश्वास शिंदे, स्मिता शेडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। पुस्तकी ज्ञान म्हणजे सगळं ज्ञान नाहीये, तर संस्कार पाठ दिले गेले पाहिजे। आपल्याला काय संस्कार आहेत, पुढे जाऊन आपल्याला एक आयुष्यात अडचणी हे प्रत्येक व्यक्तीला येत असतात, पण अडचणीवर मात म्हणजे आत्महत्या नाही आहे। मग इतके चंचल स्वभाव मुलांचे होत आहेत का, तर कुठंतरी आम्ही पालकत्व करण्यासाठी कमी पडतो आहोत। आज छोटी छोटी बाळं बघितलं, मोबाईल दिल्याशिवाय खातच नाही आहेत। अरे आम्ही आया करतो काय, एखादी छान गोष्ट सांगत त्या मुलाला जर एक प्रबोधनात्मक गोष्ट सांगत जर आम्ही त्याला चालवलं तर ते मूल ते शिकतं पण आणि खातं पण आम्हाला नको आहे, कष्ट नको आहे किंवा इझी लाईफ पाहिजे। मग ह्या गोष्टी कुठंतरी आपण अभ्यास करायला पाहिजे। काय आजच्या चेहऱ्यावर हे लगेच लक्षात आलं की हे ज्वलंत प्रश्न आहे, तर ह्याचा दूरगामी परिणाम काय होऊ शकतो आणि आज आपण ते भोगायला लागलोय। कुठल्याही तरुण वर्गाला नकार बसवायची शक्तीने आपण सगळ्या भाषणात ऐकतो, पण ह्याच्यावर उत्तर पण शोधायला पाहिजे ना आपण, असं का व्हायला लागलंय। तर हे कुठेतरी आम्ही पेरेंटिंग करण्यासाठी, आई बाबा म्हणून त्यांचं पेरेंटिंग करण्यासाठी आम्ही कमी पडतो आहोत काय, शिक्षक म्हणून त्यांना संस्कार करण्यात कुठे कमी पडतो आहोत काय, फक्त पैसा मिळवणे म्हणजे आयुष्यात यशस्वी होणे नाही, हे कुठेतरी आपल्याला सांगायला पाहिजे। आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हॅपीनेस इंडेक्स सुद्धा मोजला गेला पाहिजे, फक्त फायनान्शियल इंडेक्स मोजला तर माणूस हॅपी नसतो, हे त्यांना कुठेतरी समजावून सांगायला पाहिजे। आपलं एकटा आपण जर बिझनेस केलो, खूप पैसे कमवलो म्हणजे आपली जबाबदारी संपली असं नाही आहे, तर आपल्या बरोबर संपूर्ण समाजाचा विकास, आपल्या कुटुंबाचा तसंच समाजाचा विकास आणि गरज पडेल तर तिथं त्या माणसाची आपली मदत तिथं पोचली गेली पाहिजे। हे संस्कार कुठंतरी द्यायला आज आम्ही कमी पडतो, कारण आमच्याकडे आयांना वेळच नाही आहे। नोकरी असते, करायलाच पाहिजे, करिअर करायलाच पाहिजे, पण करिअर करणे आणि कुटुंब व्यवस्था न सांभाळणे दुरापास्त त्याचा परिणाम व्हायला लागलाय। नोकरीही करायलाच पाहिजे, अर्थार्जन करायलाच पाहिजे, पण त्याच्याबरोबर नवरा बायको दोघांचीही सामूहिक जबाबदारी आहे की कुटुंबाचं आपलं एक पोषण हे चांगल्या पद्धतीनं, कुटुंब हे सशक्त व्हायला पाहिजे, तरच आपली कुटुंब व्यवस्था टिकेल। आपण आपल्या जगातील कोणत्याही अविकसनशील देश असतात त्यातील स्त्रियांचं आपण कार्याची क्षेत्र बघितली तर बहुतेक चूल आणि मूल याबद्दल मर्यादित दिसतं। जर का आपण आपल्या कुटुंबासाठी अधिक अर्थप्राप्ती करण्याच्या उद्देशाने नोकरी करण्याचा विचार करत असाल तर बहुतेक पारंपरिक गोष्टींमध्ये आपण अडकून पडलेलं दिसतो, कारण यासाठीच की सहकार आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये स्त्रियांचा सहभाग यामध्येही मर्यादित असतो। जर का आपण विचार केला तर स्त्रियांचं शिक्षण, स्त्रियांचं उत्पादन क्षमता किंवा व्यवसाय कौशल्य, व्यवसाय अनुभव, कामाच्या ठिकाणचा अनुभव असतो, शिक्षण
संरक्षण असतं, इनोव्हेट असतं किंवा त्यांची तंत्रज्ञानाची माहिती असते, त्यांचे आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य असते, यामध्येही मर्यादा असतात. तर यासाठी स्त्रियांना माहितीसाठी आपले सहकार्य आणि मार्गदर्शन अपेक्षित असते. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला इथे मार्गदर्शन खूप चांगल्या प्रकारे मिळते. माझ्या मते आपल्या ज्या इथे उपस्थित सर्व मान्यवर मार्गदर्शन करणाऱ्या स्त्रिया आलेल्या आहेत, त्या खरंच खरी कल्पना असलेल्या आणि जाणकार अशा आहेत आणि यामधून आपल्याला खूप चांगलं ज्ञान मिळणार आहे. या निमित्ताने या इथे स्त्रियांचा जो सन्मान होणार आहे, त्यामुळे सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान, त्यांचं कौतुक होणार आहे आणि इतरांनाही त्यातून प्रोत्साहन मिळणार आहे. तर या कार्यक्रमासाठी मी माझ्या शुभेच्छा देते आणि आपल्या सरकार भारती पनवेल महानगर जिल्हा आणि सर्व देशातील सर्व संस्थांसाठी मी माझ्या शुभेच्छा देते.